इंडिगोची विमानसेवा आजही विस्कळीतच राहणार आहे। मुंबई विमानतळावरची दृश्य ही माझ्याकडे आलेली आहेत। सगळीकडे मोठा गोंधळ दिसतोय। विमानतळावर मोठी गर्दी झालेली आहे। इंडिगोची विमानसेवा ही गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाली आहे। काल तर ती जास्तच विस्कळीत झाली होती आणि आजही परिस्थिती जैसे थेच आहे। इंडिगोची देशभरातून 550हून अधिक उड्डाणे रद्द झालेली आहेत। इंडिगोच्या या ढासळलेल्या किंवा विस्कळीत झालेल्या विमानसेवेचा फटका अनेक प्रवाशांना बसतोय। आपण बघतोय की प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। अनेक विमानं रद्द झाली आहेत, विलंबाने धावत आहेत आणि या सगळ्याची विमानतळावरची दृश्य एबीपी माझ्याकडे आली आहेत। तर अनेक प्रवासी संताप व्यक्त करतायत। एअरपोर्टवर त्यांना व्यवस्थित माहिती मिळत नाहीये, त्यामुळे प्रवाशांचा संतापही अनावर होतोय आणि इंडिगोच्या प्रशासनाशी ते हुज्जत घालताना दिसत। आपण थेट दृश्य बघतोय मुंबई विमानतळावरची। इंडिगोची 550हून अधिक उड्डाणं ही रद्द झालेली आहेत काल आणि आजही अनेक उड्डाणं रद्द होण्याची शक्यता आहे। इंडिगोची विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे आणि त्याचा फटका अनेक प्रवाशांना बसतोय। अनेकांना खूप गरजेचं काम असतं, खूप तातडीचं काम असतं आणि त्यामुळे ते अशा प्रकारे फ्लाईटचा मार्ग अवलंबतात। मात्र तिथेही जर त्यांचा खोळंबा होत असेल तर प्रवाशांचा संताप होणं हे अगदीच शक्य आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की अनेक प्रवासी आपला संताप व्यक्त करतात। विमानतळावरची ही दृश्य आहेत, मुंबई विमानतळावरची दृश्य आहेत। इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना हे प्रवासी काही सवाल विचारतायत आणि त्यांना योग्य अशी उत्तरं मिळत नाहीत आणि त्यामुळेच आता हे प्रवासी संतप्त झाले। तर मुंबई विमानतळाप्रमाणेच पुणे विमानतळावरही विमानसेवा काही प्रमाणात अजूनही खोळंबल्याचंच दिसतंय। अनेक इंडिगोच्या प्रवाशांना डिलेड म्हणून सांगण्यात येतंय। सकाळी 6 वाजताच नागपूरला जाणार विमान देखील उशिराने उड्डाण होणार असल्याचं काही प्रवाशांना सांगण्यात आलंय। मात्र कोणतीही ठोस माहिती प्रवाशांना दिलेली नाहीये। इंडिगोच्या चेकिंग काउंटरवर तिकीट कॅन्सल करण्यासाठी प्रवासी गर्दी करतायत। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, पुणे विमानतळावर काय स्थिती आहे? माधवी, पुणे विमानतळावर बघितलं तर कालपासून सगळे विमान उड्डाण आहे ते खोळंबल्याचं पाहायला मिळतंय। मी आधी दृश्य दाखवते इंडिगोच्या त्या चेक इन काउंटरवरची। ते चेक इन काउंटरवर सगळे प्रवासी आहेत ते तिकीट कॅन्सल करण्यासाठी थांबलेले आहेत, कारण अनेकांचे तिकीट्स आहे ते फ्लाईट्स आहे ते डिलेड म्हणून दाखवतं। आपल्यासोबत हे सगळे प्रवासी आहे जे गुवाहाटी आहे, त्याच्यासोबत नागपूर किंवा वेगवेगळ्या शहरात जात आहे। तुम्ही कुठे जात होतात, काय सांगण्यात आलं इंडिगोकडून? आम्ही ॲक्च्युली जयपूरला जाणार होतो आणि आम्ही इथे रात्री 9 वाजेपासून उभं आहे। आधी आमची फ्लाईट होती 12 वाजता, 12च्या नंतर त्यांनी बोलले 1 वाजता। आफ्टर दॅट दे पोस्टपोन्डेड दॅट फ्लाईट टिल 2 o'clock। आज मॉर्निंगमध्ये मेसेज आला की 10 वाजता फ्लाईट उडणार। इथे येऊन आम्ही बसलेलो आणि ते लोक बोलले की अजून कॅन्सलेशन आहे, 99.9% कॅन्सल होऊ शकते तुमची फ्लाईट, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतः कॅन्सलेशन प्रोसीड करा आणि तुम्ही तुमचे बॅगेजेस घेऊन तुम्ही जाऊ शकता। रिफंडबाबत काही सांगण्यात आलंय? नाही, अजूनपर्यंत काही क्लॅरिटी नाही आहे। फक्त सांगितलं की बॅग्स घेऊन जाऊ शकता तुम्ही आता, आणि ते पण 2 तासानंतर बॅग्स दिलेत त्यांनी आम्हाला। ते जात होतात आणि कोणत्या काय ऑफिसच्या कार्यक्रमासाठी किंवा कशासाठी? माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे आज, त्याच्या प्रोग्रामसाठी आम्ही चाललो होतो, पण आता ते सगळं हे झालंय आणि आता दुसरी फ्लाईट वगैरे काहीच नाही आहे इकडून जयपूरला। आणि आमच्यासमोर एक नॅशनल लेवलचा मुलगा होता, त्याची उद्या एक्झाम आहे आणि त्याची पण फ्लाईट कॅन्सल झाली आहे। यू कॅन इमॅजिन त्याचं काय फ्रस्ट्रेशन असेल। या काकांच्या मुलाचंच साखरपुडा आहे आणि ते पोहोचूच शकणार नाही आहे, काय नेमकं सांगण्यात आलंय? आम्हाला 2:45ची फ्लाईट होती गुवाहाटीची आणि इथं आल्यानंतर कळलं की 3:30ला आहे। 3:30ला थांबलो, म्हटलं 4ला आहे, नंतर 4:30ला आहे, नंतर सांगितलं 6 वाजता आहे, 6 वाजता सांगितलं 8:30 वाजता आहे। मग आम्ही वादविवाद करायला लागलो तर त्यांनी काहीच सांगितलं नाही। मग आम्ही शेवट कॅन्सल करून बाहेर आलो। उत्तर कुणीही देत नाही, कुणी नीट बोलत नाही। शेवटी कंटाळून जेव्हा म्हटलं बॅगेजचं काय, बेल्टवर जाऊन बघा, तिथं आमचा स्टाफ असेल त्यांना विचारा। म्हटलं हे तुमचं मिटणार कधी? हे कधी म्हणले सरकार मिटवेल तेव्हा मिटेल।
म्हणजे सरकार काय करणार आहे, ॲव्हिएशन डिपार्टमेंट करणार आहे का, ह्यांनी काय परस्पर केलं, लोकांना तर काहीच कळत नाही आहे ना, का बंद हेच कळत नाही आहे. भैया आप कहाँ जाने वाले थे? जयपुर जा रहा था मैं, बेस्ट फ्रेंड की शादी थी. हम लोग यहाँ रात में 12 बजे से एंड वी डोंट हैव एनी क्लैरिटी. दे आर नॉट गिविंग आंसर्स फॉर एनी ऑफ आवर क्वेश्चंस एंड नो वी डोंट नो वेदर वी आर गोइंग टू गेट एनी रिफंड और नॉट. आपकी टिकट कैंसिल आपने की है कि उधर से कुछ मेल आया है, क्या किया? इमरजेंसी के लिए मैंने टिकट बुक किया हुआ था. मेरा डैड कल एक्सपायर हो गया, तो मुझे आपके डैड? मेरा डैड कल एक्सपायर हो गया, तो मैंने आज सवेरे फ्यूनरल का प्लान किया हुआ था. अप्रॉक्सीमेटली आई वॉज सपोज टू रीच देयर बाय 7 o'clock इन द मॉर्निंग, कहाँ? केरला. तो कोचिन के लिए मैंने टिकट बुक किया हुआ था. जब मैंने बुक किया था तभी 12:50 को फ्लाइट 100% पक्का है करके मेरे को कंफर्म किया था. उसके बाद मैंने टिकट 3-3,500 का जो टिकट मिलता है, तो मैं 22,000 रुपये दे के वो टिकट बुक किया हुआ था. इधर आने के बाद कितने बजे आए थे आप एयरपोर्ट? इधर 11 बजे इधर आया था रात को. 11 बजे से किसी ने भी कुछ भी इन्फॉर्मेशन नहीं दिया है. उधर 150 का टाइम डाला हुआ था, उसके बाद वो 220 किया, उसके बाद एवरी 1 hour चेंज करते गए उन लोग. किसी को भी कोई अपडेशन नहीं है. और इंडिया का मैनेजर उधर था, उसी का पास भी कोई अपडेशन नहीं है. इतना बैगेज के ये क्या क्या बताया? बैगेज तो हमने चेक इन में डाला ही नहीं, उन्होंने मना कर दिया, बैगेज हम नहीं ले रहे, चेक इन में एक्सेप्ट नहीं कर रहे हैं. और कैंसिलेशन के लिए उन लोगों ने बोला है कि आप लोग अगर काउंटर से कैंसिल करोगे टिकट तो आपका फुल रिफंड होगा, वहीं अगर ऐप से करोगे तो आपको 3,000 रुपये का उसमें डिडक्शन रहेगा. आप कहाँ जाने वाले थे दीदी और क्या बताया? नागपुर जाने वाले थे. फ्लाइट थी 5:40 की. तब तक मेरे को 2 बजे तक सिर्फ फ्लाइट इज़ ऑन टाइम, नो कैंसलेशन, नो डिलेज. 2 बजे चेक किया तो फ्लाइट इज़ एट 9:50. 15 minutes later 12:30. I took my risk because I got an email saying that the flight is on time for 9:50. So basically we are coming here with no news. Now can't blame the ground staff because they have no news at all themselves. Only the whole shit over here is nobody takes any responsibility. Even exiting, we took 25 minutes now because somebody's staff was not there to write the names for us to go out. Then we come here, booking the taxi. Even here, people are screwing up. Now take the highest and the expensive. Who is going to pay this fare? Who is going to pay the time back? आपको रिफंड का कुछ बताया गया है? Kuch nahi, nothing. I am getting some missed calls saying that you need to confirm whatever it is. And what do I confirm? So they want at this stage also that we are cancelling, not them. आपण जर बघितलं तर इंडिगोची मोठी प्रवाशांची लाईन आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि पुणे विमानतळावरचं हे सगळं दृश्य आहे. सगळी लहान मुलं घेऊन आहे, ती सगळी मंडळी आहे आपापल्या मार्गाने निघाली होती. मात्र फ्लाईट डिले झाली, अनेक गोष्टी डिलेट झाल्या आणि त्यामुळे हे कुठे जात होते तुम्ही? आम्ही त्रिवेंद्रमला जात होतो आणि रात्री आमची 11:10ची फ्लाईट होती. ट्रिपसाठी चाललो होतो आम्ही. केरळ ट्रिप आमची, तिकडे सगळं बुकिंग होतं आमचं, हॉटेल वगैरे सगळं बुकिंग होतं. आणि आमचे लहान लहान मुलं आमच्या सोबत आहेत आणि आमचे पुढचे सगळे हे पण झालेलं होतं, बुकिंग पण झालेलं होतं. किती वाजता आले? रात्री आम्ही 9 वाजता इकडून थांबलेलो, तेव्हा 8 वाजता 8 पासून आम्ही इकडे थांबलेलो. दुसरीकडचे काढले 2 ठिकाणावरचे तिकीट कॅन्सल झाले. आमच्या दोन ठिकाणावरची तिकीट कॅन्सल झाली. आम्ही वैतागलो, आम्हाला खायला नाही, काय नाही दिलं त्यांनी. नक्की शिवानी, परिस्थिती खूप गंभीर आहे. कारण कुणाचे वडील वारलेले आहेत, कुणाच्या मुलाचा साखरपुडा आहे, मात्र ते वेळेत पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळेच हे सगळे प्रवासी त्यांचा संताप व्यक्त करतात. शिवानी, अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर देशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाणांमध्ये अनियमितता आल्यामुळे प्रवासी त्रस्त झालेत. देशभरात विमानतळावर लाखोंच्या संख्येनं प्रवाशांचा खोळंबा झालाय. तर काल देशभरात इंडिगो विमानाची 550 उड्डाणं रद्द झाली आहेत. आणखी 2 ते 3 दिवस विमानसेवा अशीच विस्कळीतच राहणार आहे. दरम्यान उड्डाणांमधील अनियमिततेवरून नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं इंडिगोच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या नियोजनात मोठी चूक झाल्याचं DGCAनं सुनावलेलं आहे. दरम्यान 8 डिसेंबरपासून विमान उड्डाणांची संख्या कमी करणार असल्याची माहिती इंडिगोनं DGCAला दिली आहे. तसंच 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत उड्डाणं सुरळीत होतील असं स्पष्टीकरणही इंडिगोकडून देण्यात येत आहे. तर इंडिगो एअरलाइन्सची उड्डाणं वेळेवर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती दिलेली आहे इंडिगोचे CEO एल्बर्स यांनी. काही दिवसांपासून निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत इंडिगोनं माफीही मागितली आहे. वेळेवर विमानसेवा सुरळीत करणं हेच आमचं लक्ष्य आहे असं देखील इंडिगोनं म्हटलं आहे.
तर इंडिगोनं या सगळ्या गलथानपणाबद्दल किंवा या सगळ्या विस्कळीत सेवेबद्दल माफी मागितलेली आहे आणि वेळेवर ही विमानसेवा पूर्णपणे वेळेत सुरू करणं हेच आमचं लक्ष्य असल्याचं इंडिगोनं म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.